राणी नावाच्या मुली किंवा महिला नावाप्रमाणेच राणी, राजकन्या किंवा क्वीन असतात. त्यांच्यामध्ये उपजतच एक प्रकारचा रुबाब आणि राजेशाही थाट पाहायला मिळतो. राणी नावाच्या स्त्रिया अत्यंत स्वाभिमानी असतात. त्यांना कोणासमोरही झुकणं किंवा स्वतःचा आदर कमी करून घेणं अजिबात आवडत नाही. काही वेळा लोकांमध्ये त्यांचा हा स्वाभिमान अहंकार किंवा गर्व म्हणून समजला जाऊ शकतो, परंतु त्या मनाने खूप चांगल्या असतात. नावाप्रमाणेच त्यांच्यात नेतृत्व करण्याचे उत्तम गुण असतात. कुटुंब असो, मित्रपरिवार असो किंवा कामाचं ठिकाण, परिस्थिती स्वतःच्या नियंत्रणात ठेवणं आणि लोकांना सोबत घेऊन जाणं त्यांना चांगलं जमतं. राणी नावाच्या स्त्रिया कुणावरही अवलंबून राहणं पसंत करत नाहीत. आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतंत्र राहण्याकडे त्यांचा कल असतो. त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. त्यांच्या मनात एक आणि ओठावर दुसरंच असं त्यांचं नसतं. ज्या काही गोष्टी असतील त्या समोरच्याच्या तोंडावर स्पष्टपणे सांगण्यावर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे कधी कधी त्यांचं बोलणं लोकांना टोचतं, वाईट वाटू शकतं. वरून कितीही कडक किंवा कडक शिस्तीच्या वाटल्या तरी देखील राणी नावाच्या स्त्रिया मनातून अत्यंत मऊ आणि भावनिक असतात. आपल्या माणसांची, कुटुंबाची काळजी घेण्यात त्या कधीही मागे हटत नाहीत. राणी नावाच्या मुली आयुष्यात खूप मोठी स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत देखील करतात. त्यांना साधं संथ आयुष्य जगण्यापेक्षा काहीतरी मोठं करून दाखवायचं असतं. राणी नावाच्या महिलांमध्ये नेतृत्व गुण उपजतच असतात. त्यामुळेच त्या नोकरी किंवा व्यवसायात उच्च पदावर पोहोचतात. व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट, राजकारण, कला किंवा स्वतःचा व्यवसाय या क्षेत्रांमध्ये त्या उत्तम नाव कमावतात. त्यांना ऐशोआरामी जीवन जगण्याची आवड असते. राणी नावाच्या मुली स्वतःच्या गरजांवर आणि आवडीनिवडींवर मुक्तपणे खर्च करतात. तरी देखील त्यांच्याकडे पैशांची कमतरता सहसा भासत नाही, कारण त्या कमावण्यात देखील हुशार असतात. प्रेमाच्या बाबतीत राणी नावाच्या स्त्रिया अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतात. ज्या व्यक्तीवर त्या प्रेम करतात त्याला आयुष्यभराची साथ देतात. नातेसंबंधात आणि कुटुंबात त्यांचं थोडंसं वर्चस्व असू शकतं, कारण त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीनं झालेली आवडते. जर जोडीदारानं त्यांना समजून घेतलं तर त्यांचं वैवाहिक आयुष्य अत्यंत आनंदी जातं. त्या आपल्या कुटुंबाला एका धाग्यात बांधून ठेवतात. घरातल्या जबाबदाऱ्या अतिशय सक्षमपणे पार पाडतात. जर राणी नावाच्या महिलांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्या कुणाचंही ऐकत नाहीत. त्यांचा हा हट्टीपणा कधी कधी मोठ्या वादाचं कारण ठरतो. राणी नावाच्या महिलांना व मुलींना खूप लवकर राग येतो. राग आल्यावर त्या स्वतःवरचं नियंत्रण गमावतात. मात्र तितक्याच लवकर त्या शांतही होतात आणि परिस्थिती संयमानं हाताळतात. राणी नावाच्या स्त्रियांना स्वतःमध्ये किंवा त्यांच्या नियोजनात अचानक झालेला बदल सहन होत नाही. त्या स्वतःच्या मालकीन असतात. राणी नावाच्या स्त्रियांबद्दल स्वभावशास्त्रात असं सांगितलंय की बालपणापासूनच या मुली इतर मुलींपेक्षा वेगळ्या आणि स्वतंत्र विचारांच्या असतात. अभ्यासात किंवा इतर कलागुणांमध्ये त्या नेहमी पुढे असतात. नावाप्रमाणेच घरात त्यांचे बऱ्यापैकी लाड होतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यात लहानपणापासूनच एक प्रकारचा हट्टीपणा असतो. मात्र त्यांना लहान वयातच आपल्यावरच्या जबाबदाऱ्यांची सुद्धा जाणीव होऊ लागते. महत्वाकांक्षी स्वभाव असल्या कारणानं त्या उच्च शिक्षण पूर्ण करण्यावर भर देतात आणि त्यामध्ये त्यांना यश सुद्धा मिळतं. वयाच्या 20 ते 35 या काळात राणी नावाच्या स्त्रियांना बरीच मेहनत करावी लागते. त्यांना कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. या काळात त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे आणि स्वाभिमानी स्वभावामुळे कामाच्या ठिकाणी, मित्रपरिवारात बऱ्याचशा लोकांशी त्यांचे मतभेद होतात, परंतु त्या स्वतःच्या तत्वांशी कधीही तडजोड करत नाहीत. सुरुवातीच्या संघर्षानंतर वयाच्या 30 नंतर त्यांच्या आयुष्यात चांगली आर्थिक प्रगती होते. त्या स्वतःच्या हिमतीवर घर, गाडी आणि इतर भौतिक सुख सुविधा मिळवतात. लग्नानंतर राणी नावाच्या स्त्रिया आपल्या संसाराची धुरा अतिशय खंबीरपणे सांभाळतात.
पतीच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो, खरं तर सिंहिणीचा वाटा असतो. एक आई म्हणून त्या कडक शिस्तीच्या पण तितक्याच प्रेमळ असतात. आपल्या मुलांवर त्या चांगले संस्कार करतात आणि मुलांना आयुष्यात स्वावलंबी बनवण्यावर त्यांचा भर असतो. सुरुवातीच्या काळात जोडीदारासोबत वर्चस्वावरून थोडेसे वाद होऊ शकतात, परंतु वय आणि अनुभवासोबत त्यांच्यात समजूतदारपणा वाढतो आणि संसारात गोडवा येतो. आयुष्याच्या उत्तरार्धात अर्थात वयाच्या 50 नंतर त्यांना खऱ्या अर्थानं सुखाचे दिवस पाहायला मिळतात, जसे एखाद्या राणीला पाहायला मिळतात. त्यांनी केलेल्या कष्टांचं चीज या काळात होतं. या काळात समाजात आणि नातेवाईकांमध्ये त्यांना एक मोठी पदप्रतिष्ठा मिळते. लोक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सल्ला घेतात. वृद्धापकाळात त्यांना मुलांकडून उत्तम सुख आणि आदर मिळतो. त्या एका मोठ्या कुटुंबाच्या प्रमुख अर्थात मॅट्रिआर्क म्हणून सन्मानानं आयुष्य व्यतीत करतात. राणी नावाच्या स्त्रियांचा खरा भाग्योदय लग्नानंतर किंवा वयाच्या 28, 32 आणि 36 या वर्षी होतो. या काळात त्यांच्या आयुष्याला एक मोठी आणि सकारात्मक कलाटणी मिळते. एकंदर आयुष्य हे निरोगी जातं, परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात मानसिक ताणतणावामुळे डोकेदुखी, रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर आणि सांधेदुखीसारखे त्रास होऊ शकतात आणि त्याच्यामुळेच राणी नावाच्या महिलांनी त्यांच्या आहारावर आणि योगासन, व्यायाम या गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं असतं. थोडक्यात सांगायचं तर राणी नावाच्या स्त्रियांचं आयुष्य हे एखाद्या बॉलिवूडच्या चित्रपटासारखं असतं, ज्याच्यामध्ये सुरुवातीला त्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठा संघर्ष करतात. मध्यंतरात त्यांच्यावर जबाबदाऱ्यांची धावपळ असते, परंतु शेवटी मात्र अतिशय सुखाचा, राजेशाही आणि मानाचा असा त्यांचा तोरा असतो. राणी नावाच्या महिला व स्त्रिया त्यांच्या आयुष्यात स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करतात. राणी नावाच्या स्त्रिया स्वाभिमानी, हुशार, धाडसी आणि आपल्या माणसांवर मनापासून प्रेम करणाऱ्या क्वीन सारख्याच असतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या परिवारात किंवा तुमच्या मित्रमंडळीत जर कुणी राणी नावाची महिला किंवा मुलगी असेल तर त्यांना नक्की शेअर करावा ही नम्र विनंती. तुम्हाला कोणत्या नावाचं अशा प्रकारे स्वभावशास्त्रामधलं वर्णन हवं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. राणी नावाच्या मुलींचे हे गुण तुमच्या आसपास आढळणाऱ्या राणींमध्ये खरोखर आढळतात का हे सुद्धा सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, प्रत्येक नावाचं स्वभावशास्त्रामधलं वर्णन आम्ही आजपासून सुरू करत आहोत. आम्हाला सपोर्ट करण्यासाठी निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन अर्थात घंटीचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे यापुढे ज्याही नावाचं आम्ही स्वभाव वर्णन करू तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तुम्हाला कोणत्या नावाचं स्वभाव वर्णन हवं आहे ते नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.